आपण हिरवे मटारचे कबाब करणार आहोत. ह्याला आपण हराभरा कबाब पण बोलू शकतो. खायला खूप जबरदस्त लागतात, खूपच टेस्टी लागतात. ही रेसिपी ॲक्च्युली माझ्या मम्मीने मला शिकवली आहे, म्हणजे तर तुम्ही समजूच शकता की अजूनच ही टेस्टी असणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हे जे मटार आहेत हे मी कोर्सली असे थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत आणि त्यासाठी आपल्याला नंतर तसंच लागणार आहे काही साहित्य. हा बटाटा जो आहे हा बॉईल करून मी किसून घेतला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बीट किसून थोडंसं ते घेऊ शकता किंवा गाजर किसून पण घेऊ शकता आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता. पण मी ह्याच्यामध्ये आज आता सिम्पल करत आहे, पण हेही खूप जबरदस्त लागतं. नंतर आपल्याला ही जी पेस्ट करून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची आणि जिरं थोडंसं हे आपल्याला मिक्सरमधून करून घ्यायचं आहे. ह्याच्याने खूप जबरदस्त फ्लेवर येतो ह्याच्यासाठी. त्याचप्रमाणे आपल्याला चवीनुसार मीठ पाहिजे आणि थोडेसे तीळसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्याने सुद्धा ह्याची चव जरा एन्हॅन्स होते. आणि हे आपले जे नेहमीचे सुके मसाले आहेत, जसं की हळद, आपला घरचा जो असेल मसाला तो गरम मसाला, जिरे पावडर, मिरची पावडर, धणे पावडर, हे सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अजून चांगलं कोटिंग येण्यासाठी आणि चांगलं बाइंडिंग होण्यासाठी आपल्याला लागणार आहे चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ. व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. आपण आपल्या हाताचा पण यूज करू शकतो ह्याच्यासाठी. त्याच्याने व्यवस्थित मिक्स केलं जातं, एकीकडे राहत नाही. आता हे पीठ झालेलं आहे. आता आपण ह्याचे टिक्की करून घ्यायची आहे. तर पहिले असा राऊंड शेप करून आणि मग आपण असं व्यवस्थित फ्लॅट करून घेऊ, म्हणजे ते व्यवस्थित फ्राय केलं जाणार. अशा आपण ह्याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. तुमच्या आवडीनुसार आपण आपल्या म्हणजे साईज घेऊ शकतो. मला असे छोटे छोटे खायला आवडतात, म्हणजे त्याची चव पण चांगली येते, चांगलं फ्राय पण केलं जातं. तर तुम्ही व्यवस्थित असं रोल करून आणि मग आपण त्याला प्रेस करून त्याची टिक्की बनवून घ्यायची आहे. आणि तुम्ही हे पीठ असं करून तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता. म्हणजे त्याच्या आपल्याला जर कधी असं गेस्ट येणार असतील, आपण एका आदल्या दिवशी पण करून ते फ्रीजमध्ये ठेवू शकतो. ते पण खूप छान लागतं, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही होत. पण एवढंच की करण्याच्या आपल्याला थोड्या वेळ आधी ते बाहेर काढून ठेवायला लागणार. अशा प्रकारे आता मी ह्या सगळ्या टिक्क्या आधी करून घेत आहे आणि मग आपण ते सर्व फ्राय करणार आहोत. तर अशा प्रकारे मी एवढे हे टिक्क्या करून घेतले आहेत आणि हे बाकीचं पीठ जे आहे ते मी स्टोअर करून ठेवणार आहे, म्हणजे नेक्स्ट टाइम पण मी यूज करू शकते. आपण ह्या टिक्क्या ज्या आहेत हे मी पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण शॅलो फ्राय करणार आहोत. आता आपण हे फ्लिप करून घेऊया. मंद आचेवरती बघा किती छान कलर ह्याचा आलेला आहे, गोल्डन कलर.
आणि खायला पण तेवढेच छान लागतात हे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित होऊ द्यायचे आहे आणि अजिबात घाई करायची नाही. आपल्याला हे स्लो ह्याच्यावरतीच करायचं आहे. तुम्ही बघू शकता माझा गॅस एकदम स्लो आहे. व्यवस्थित स्लोवरती छान केले ना की ते आतमधून पण व्यवस्थित शिजतात आणि बाहेरून तर होतातच होतात आणि असा व्यवस्थित गोल्डन कलर येतो. जर आपण घाई केली आणि फास्ट केलं तर फक्त काय होणार, बाहेरूनच शिजणार आणि काळपट कलर येणार, तो गोल्डन कलर येणार नाही. तर आता मी दुसऱ्या साईडने सुद्धा त्याला मंद आचेवरती होऊ देत आहे. एक 5 मिनिट्स तरी लागतात हे व्हायला. आता हे बऱ्यापैकी झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊ म्हणजे आपली दुसरी बॅच करायला आपण रेडी. आणि तुम्ही बघू शकता कसे क्रिस्पी आहेत वरचं कोटिंग. आणि हे चहाच्या बरोबर नाश्त्यासाठी किंवा असंच तोंडी लावायला साईड डिश म्हणून पण खूप छान लागतात. आता आपण पुन्हा ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. आणि हे जे उरलेले बाकीचे जे आपण करून ठेवले होते ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. शॅलो फ्रायच करायचे आहेत आपल्याला हे. लो गॅसवर